ज्येष्ठ प्रतिष्ठानचे आपले प्रमुख आदरणीय दत्ताभाऊ, आदरणीय निंबाळकर साहेब, राजू मिश्रा, आपले माझे सहकारी नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष राजू मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचं अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलेलं आहे, याचा मलाही आनंद आहे आणि मी राजू मिश्रा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो। माणूस जेव्हा नोकरीमध्ये असतो, कमावणारा असतो, तेव्हा त्याचं घरातलं स्थान सगळेजण त्याला हवेविषयी वाटतात, पण जेव्हा तो रिटायर्ड होतो, उद्योग व्यवसायातून निवृत्त होतो, हळूहळू त्याचं घरातलं महत्त्व कमी होत जातं आणि हे महत्त्व कमी झाल्यावर मग त्या माणसाच्या मनात अस्वस्थता निर्माण होते। कधी सासू सून, कधी मुलगी आणि आई, कधी सुना आणि सासू, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी जीवनात घडत असतात। पण या सगळ्या संघर्षामध्ये आपल्याला आनंदाने जीवन कसं जगता येईल, जे काही आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला आनंदात कसं घालवता येईल आणि तो आनंद प्रत्येकाच्या जीवनात फुलवण्याचा ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाच्या वतीने आपण कसा प्रयत्न करू शकतो, या अनुषंगाने आपण ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानची स्थापना केली। मला आनंद आहे की 50,000पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक मंडळी शेगावला जाऊन आले आणि गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आले। आपण त्यांची निशुल्क व्यवस्था केली। आपण विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरता सांस्कृतिक महोत्सव केला। अतिशय उत्तम कार्यक्रम संगीताचे त्यावेळी आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद घ्यायला मिळाला। क्रीडा महोत्सवामध्ये 60 वर्षाच्या वरती आणि 80-85 वर्षापर्यंतच्या 5,000 ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी अतिशय सुंदर असा आपल्या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेतला। दापेवाडा, आदासा, व्यायाम करण्याची सुविधा व्हावी, जेणेकरून आपण जर कुठे ना कुठे गुंतून राहिलो तर आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाही। कसं आहे, एम्प्टी हेड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप, असं डेव्हिलचं घर आहे असं म्हणतात। त्यामुळे आपण रिकामा झालो की आपल्याला खूप गोष्टी मनामध्ये निगेटिव्हिटी येते। त्यामुळे आपण सतत ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे। यावर्षी मला अतिशय आनंद आहे की आपण भक्ती महोत्सव केला आणि त्या महोत्सवामध्ये 8-8, 10-10 हजार लोक रोज सकाळी, महिला पुरुष सगळे यायचे। गजानन महाराजांची पोथी झाली, ज्ञानेश्वरी झाली, गीता पठण झालं, रामरक्षा झाली, भीमरूपी झाली, भगवान गौतम बुद्धांचं जे स्तोत्र होतं ते झालं। आपण अनेक प्रकारच्या कार्यक्रमातून लोक आली, त्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला। आपण शैक्षणिकदृष्ट्या जशी लोकांना मदत करतो तसं विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरता आपण अनेक सुविधा तयार केल्या।
आपल्या प्रतिष्ठानने सातत्याने प्रयत्न केला. आमची जनतावांची पण इच्छा आहे, माझी पण इच्छा आहे की आपण एक मोठा ज्येष्ठ नागरिकांकरता क्लब तयार करू. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खेळ राहतील, स्विमिंग ट्रॅक राहील, हेल्थ क्लब राहील, बॅडमिंटन राहील. पण हे सगळे खेळ खेळण्याकरता तो क्लब फक्त ज्येष्ठ नागरिकांकरता राहील, बाकीच्यांकरता राहील. सूर्यनगरमध्ये दिव्यांगांकरता एक पार्क निर्माण केला आणि त्याच्यामध्ये भारतात असा नाही साऊंड थेरपी, जे असं चक्कर फिरवलं की संपूर्णच्या लाटाचा आवाज येतो त्या दिव्यांगांना, स्मेल थेरपी, त्याच्यानंतर टच थेरपी, वेगळ्या प्रकारचे वॉटर थेरपी, असे 12-13 प्रकारचे निराळे इक्विपमेंट आणले आहेत. ब्रेन लिपी आहे, सुंदर व्यायाम करण्याची दिव्यांगांकरता साधनं आहेत, कॉम्प्युटरवरचे खेळ आहेत की जेणेकरून सकाळी आले तर संध्याकाळपर्यंत दिव्यांग तिथे आपला आनंद घेऊ शकतील आणि त्या प्रकारे तिथे राहू शकतील. असाच ज्येष्ठ नागरिकांकरताही आपण एक चांगला अशाच प्रकारची व्यवस्था उभं करण्याचा नक्की प्रयत्न करू. विशेषतः आपल्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी आपल्या शाखाही पण उघडलेल्या आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं आपण आयोजन पण करतो आहे. सर्वप्रथम आपल्या या सगळ्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग हा अतिशय आनंदाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. मला आता काही वेळा बाहेरच्या जिल्ह्यातले लोक जेव्हा भेटतात तेव्हा अनेक लोक मला असं म्हणतात की आमच्याही जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांकरता काहीतरी सुरू करा. मी त्यांना म्हणतो तुम्ही सुरू करा, तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही करू आणि आपण चांगल्या प्रकारे या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू. संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चांगला आनंद घेतला. उत्तम उत्तम संगीतातली मोठी मोठी लोक कलाकार आपण या कार्यक्रमामध्ये आणली, आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच आपलं हे काम असंच वाढत राहणार आहे. मी या लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवार पण आहे. आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मागण्याकरताही आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहेच. पण दोनच विनंती मला आपल्याला करायची आहे की आता आपण आपली जी मतदानाची यादी आहे ती डाउनलोड केली आहे, बहुतेक राजूजी जवळ पण असेल आणि आपण अनेक ठिकाणी शहरात त्याची व्यवस्था केली आहे. तर पहिले आपलं आणि आपल्या परिवाराचं नाव यादीत आहे की नाही तपासून घ्या आणि नसेल तर फॉर्म भरून घ्या. अजून 27 तारखेपर्यंत आपण त्या लिस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट, मला याची कल्पना आहे की तुम्हाला कुठे जाणं उन्हाच्या वेळी कष्टाचं आहे, पण सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे. तर आपल्या परिचयातले आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्या व्यवसायातले आपले साथीदार जे होते त्या सगळ्यांना आपण जरूर मोबाईलवर फोन करा आणि माझ्या वतीने त्यांना मला मतदान करण्याची विनंती करा. आणि तुम्ही त्यांची नावं आणि फोन नंबर जर माझ्या ऑफिसला दिले तर मी पण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जिथे बसलो आहे या वस्तीत मला 85% मतं मिळाली, पण मतदान 54% झालं. आणि म्हणून तुम्ही जर 75% मतदान झालं तर मी नक्की 5 लाखापेक्षा जास्त मतांनी यावेळी निवडून येईल. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून तर येणारच आहे, पण विशेषतः चांगल्या मार्जिनने निवडून येण्याकरता आपण सगळ्यांनी सकाळी पहिल्या आवरमध्येच मतदान करावं आणि आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, मोहल्ल्यातल्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन जावं आणि दिवसभर फोनवर फॉलोअप करून कोणाचं मतदान राहिलं आहे की नाही राहिलं आहे, केलं आहे की नाही केलं आहे याची तपासणी आपण सगळ्यांनी करावी अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपण नेहमी जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याच्यावरती उठून काम केलं. कोविडच्या काळामध्ये जवळपास 100 कोटी रुपयाचं साहित्य आपण विदर्भात ठिकठिकाणी पोहोचवलं.
ऑक्सिजनचे प्लांट दिले, ॲम्ब्युलन्स दिले. आपल्या मेळघाट जिल्ह्यामध्ये डॉक्टर सातो म्हणून आहेत वर्धा जिल्ह्यातले, ते तिथे सेवा करतात. त्यांना आपण एक मोठी ॲम्ब्युलन्स दिली टेम्पो ट्रॅक्स कंपनीची. त्यांनी 40 हार्टचे ऑपरेशन ॲम्ब्युलन्समध्ये केले. म्हणजे अनेक लोकांचे प्राण वाचले. आणि ज्यावेळी ऑक्सिजन नव्हता तेव्हा लोक ऑक्सिजन विना मरतील अशी स्थिती आली होती. त्यावेळी विमानातून ट्रकमध्ये आपण पाठवून आपण ऑक्सिजन आणला आणि नागपूरच नाही, विदर्भच नाही तर पुण्यापर्यंत आपण ऑक्सिजन पोहोचवून लोकांचं प्राण वाचवण्याचं काम केलं. मानवतेच्या आधारावर आपण सतत जे जे चांगलं काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे मी माझ्या बसण्याच्या माझ्या ऑफिसमध्ये समोर एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे की मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. आपले नागपूरचे संस्कृतचे पंडित श्रीभा वर्णेकर यांचं ते गीत आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुष्कळ काम करू शकलो. आता दत्ताभाऊंनी सांगितलं तसं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझं नाव पोहोचलं. अनेक कामं झाली, 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत मला आनंद होतो की नागपूरचे लोक कुठेतरी काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये गेले होते आणि जेव्हा धाब्यावाल्याला सांगितलं की आम्ही नागपूरचे आहोत तर त्यांनी विचारलं नितिन गडकरी जी के गाव के हो क्या? बोले हाँ. तो बोले आप जो खाना है खाइए, मैं आपसे पैसा नहीं लूँगा क्योंकि ये रोड उनके कारण बना जिसके कारण मेरा धंधा चल रहा. अरुणाचलमध्ये गेले तिथे टॅक्सीवाल्यांनी सांगितलं मी पैसे नाही घेणार, तुम्ही नागपूरचे आहात. त्यामुळे नागपूरचा मला अतिशय अभिमान आहे. आणि मी जे काही काम करू शकलो त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या तुम्हा सर्व नागपूरच्या मतदारांना आहे. कारण तुम्ही मला निवडून दिलं नसतं तर मी मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर मला कामच करता आलं नसतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या मागे आपण सगळ्यांनी जरूर ठेवाव्या अशी विनंती करतो. उशीर बराच झाला आहे त्यामुळे आता मी काही भाषण देत नाही. पण आपण निवडणुकीत 75% मतदान आपल्या भागात आणि त्यातलं 85% आपल्याला मिळणारच आहे. आणि दुसरं नाव नसेल तर नाव नोंदवून घेणं आणि आपले नातेवाईक, आपले मित्र, आपले व्यावसायिक मित्र यांना फोन करून त्यांचं मत माझ्याकरता आपण जरूर मागा. माझी विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. या 3 विनंत्या मी आपल्याला केलेल्या आहे. आपलं प्रेम असंच राहू द्या अशीच विनंती आहे. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. बोलो फिर से